आपल्या भागातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महासंग्राम वार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। परळीत खेळाच्या वादातून 2 गटांत हाणामारी, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल। परळी प्रतिनिधी येथील पेठ मोहल्ला परिसरात खेळण्याच्या किरकोळ कारणावरून 2 गटांत झालेल्या वादाचे पर्यावसान तुफान हाणामारीत झाल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून जखमींवर अंबाजोगाई येथे उपचार सुरू आहेत। वादाचे कारण आणि घटना मिळालेल्या माहितीनुसार मे 10 रोजी संध्याकाळी पेठ मोहल्ला परिसरात काही युवक खेळत होते। येथे खेळू नका असे म्हटल्याच्या कारणावरून 2 गटांत सुरुवातीला शाब्दिक चकमक झाली। हा वाद काही वेळातच अधिक चिघळला आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले। फिर्यादीच्या तक्रारीनुसार आरोपींनी शिवीगाळ व धमकी देत बेल्ट तसेच लोखंडी वस्तूंनी गंभीर मारहाण केली। जखमींवर उपचार। या मारहाणीत काही युवक गंभीर जखमी झाले आहेत। त्यांना तातडीने परळी येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले होते। मात्र दुखापत गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय रुग्णालय अंबाजोगाई येथे हलवण्यात आले आहे। कायदेशीर कारवाई। या प्रकरणी परभणी येथील 19 वर्षीय युवक मोहम्मद सैफुल्लाह मोहम्मद शफीक याने दिलेल्या फिर्यादीवरून परळी शहर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे। पोलिसांनी भारतीय न्याय संहिता BNS 2023च्या कलम 118(2), 118(1), 115(2), 352, 351(1) आणि 35 अन्वये सज्जाद साहेबलाल बेग, शहाबाज सज्जाद बेग, शहजाद सज्जाद बेग आणि शेहनवाज सज्जाद बेग आणि यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। पोलीस तपास सुरू। घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। मात्र पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली। या प्रकरणाचा पुढील तपास परळी शहर पोलीस करत आहेत।